बघा, असं झालं की या प्रभागात बरेचसे प्रश्न आहेत आणि या प्रभागात लोकांना काय प्रॉब्लेम होऊ शकतो त्या अनुषंगाने आम्ही पत्रव्यवहार सहाय्यक आयुक्त बरोबर केलं, ठाणे महानगरपालिकाच्या प्रशासनिक अधिकाऱ्यांबरोबर केलं। हे तुम्ही बघू शकता की 15 मेला आम्ही त्यांना हे पत्र दिलं आणि सांगितलं की इकडे बरेचशी प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही हे प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व केलं तर लोकांना जसं दरवर्षी प्रॉब्लेम होतं तसं प्रॉब्लेम होणार नाही। आम्ही या पत्रानंतर प्रशासनिक अधिकाऱ्यांनी किती काम केलं त्याचे आज हा पाहणी दौरा होता आणि आम्ही त्या लेवल बघत होतो की कॉन्ट्रॅक्टरनी किती काम केलं। तर आम्ही या पाहणी दौऱ्यात पाहिलं की लोकांनी जेवढं फॉलोअप केलं तेवढंही काम झालेलं नाही आहे। तुम्ही बघू शकता की भास्कर नगर स्टार्टिंगपासून या पारसिक बोगदेपर्यंत काहीही त्या लेवलवर काम झालं नाही। म्हणून इकडचे नागरिक मला भेटले आणि सांगितलं, साहेब काही झालं नाही आहे, एकदा तुम्ही पाहणी दौरा करून घ्या आणि तुम्हाला वाटेल की इकडे काहीच काम झालं नाही आहे। या पाहणी दौऱ्यात आम्ही बघितलं की प्रशासनाने या कळवा पूर्वला काहीच काम केलं नाही आहे। म्हणून आम्ही विचार करतो की त्यांनी लवकरात लवकर या एका आठवड्यात सगळी साफसफाई या पूर्ण कळवा पूर्व प्रभागाची केली पाहिजे। आम्ही पत्रव्यवहार करतोय, तुम्हाला या मीडियाच्या माध्यमातून कळवतोय आणि तुमचे आर्टिकल आम्ही बघितले की तुम्ही सांगितलं पाऊस लवकर आला तर हे तुमचे प्रशासनिक कार्यप्रणाली असायला पाहिजे की तुम्ही लवकरात लवकर व्यवस्था केली पाहिजे की तुम्ही सगळं साफसफाई अगोदरच केलं पाहिजे। ठीक आहे, तुमच्याकडून नाही झालं, तुम्ही ॲक्सेप्ट केलं, बरं आहे, पण या एका आठवड्यात कळव्या पूर्व प्रभागात तुम्ही पूर्ण काम नाही केलं तर आम्ही पत्रव्यवहार आणि मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला कळवणार आणि तेव्हाही एका आठवड्यात नाही झालं तर आम्ही या सामाजिक लोक ज्यांना प्रॉब्लेम होत आहे त्यांना सोबत घेऊन, आमचे सगळे कार्यकर्ते घेऊन, सगळे संस्थेचे लोकांना घेऊन आम्ही त्या प्रभाग समितीच्या समोर सगळे या व्यवस्थापनासाठी साफसफाईसाठी एक मोठा जनआंदोलन करू आणि पुढे जे दूषित पाणी लोकांच्या घरी पोचतायत ते पण तुम्ही स्वस्त, साफ आणि एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर सगळ्यांच्या घरी नाही पोचवलं तर त्याचंही आंदोलन आम्ही करू आणि शेवटपर्यंत हे आम्ही आंदोलन करणार जेव्हापर्यंत हे साफसफाई होत नाही आणि लोकांना चांगलं त्यांचं जे अधिकार आहे स्वच्छ पाणीचं ते त्यांना भेटलं नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन आम्ही चालूच ठेवणार। आम्ही कोणासाठी बांधील नाहीत आणि आम्ही मानून घेतलं आमचे कोणी नेते नाही, हे सगळे गरीब लोक नेते आहेत आणि ते सगळे मिळून या आंदोलनमध्ये सामील होणार आणि आपलं अधिकार ते मागून आणि तुमच्याकडून करून घेणार की आम्हाला स्वच्छतेत राहायला आवडतो आणि तुम्ही ही स्वच्छता आम्हाला द्या, हा आमचा अधिकार आहे। हे बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे, या लोकशाहीने दिलेला अधिकार आहे। हे सगळं अधिकार आम्हाला पाहिजे आणि ते आम्ही घेणारच आणि तेव्हापर्यंत आम्ही थांबणार नाही। हीच आमची, तुम्हाला जे वाटेल ही रिक्वेस्ट घ्या किंवा चेतावणी घ्या, पण या गंदगी माहोलमध्ये आम्ही राहणार नाही। हेच आमची आखरी इच्छा आणि लास्ट फायनल वर्ड आहे।